हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला होता साखरपुड्याचा, तर आता साखरपुडा झाला। सकाळी साखरपुडा आणि संध्याकाळी वाजलेले आता 6 वाजता हळद आहे। म्हणजे एका दिवशी साखरपुडा आणि संध्याकाळी घरी हळद होती, तर त्यासाठी आम्ही असं रेडी झालेलो होतो। तर सगळ्यांनी पिवळी साडी घातलेली होती हळदीसाठी। त्यानंतर बघा त्यानंतर डीजे सुद्धा आलेला होता, बघू शकता डीजेची एंट्री झालेली आहे। त्यानंतर इथे बघा सगळी जण असे जमलेले आहे, सगळ्यांचं एकच हे होतं पिवळं वगैरे कलर। तर त्यानंतर बघा असं इथे सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं होतं। इथे वाजंत्री आलेले ते वाजवत होते, त्यानंतर सर्व पाहुणे वगैरे आलेले ते बसलेले ते। त्यानंतर इथं बघा डेकोरेशन हळदीचं कसं केलेलं आहे। चला म्हणलं इथं पिऊ सध्याला फोटो काढू, तर कशा फोटो काढायला आलेली आहे पिऊ। त्यानंतर बांगड्या वगैरे इकडे भरायचं काम चाललेलं आहे। इथं लेकरांचं खेळायचं काम, काही लाईटिंग डेकोरेशन करायचं। तिथे बघा असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे। तर आता तुम्ही फोटो काढायचे, आठवण म्हणून राहतात फोटो। छान असं डेकोरेशन होतं, मेहंदीचं पण असंच होतं, हळदीचं संगीत वगैरे छान असं वेगवेगळी थीम त्यांनी बदलली होती हळद वगैरे। तर इथे फोटो काढायचं काम चाललेलं आहे। त्यानंतर बघा असं डेकोरेशन खूप छान होतं, डेकोरेशन वगैरे झाडं वगैरे चहूबाजून हिरवगार होतं। त्यामुळे तिथं बघा पिऊसदी म्हणत काय करते तू, आमचा पण फोटो काढ। त्यानंतर इथं बघा सगळेजण बसलेले आहे। त्यानंतर इथे बांगड्या भरायचं काम चाललेलं आहे। तर आम्ही पहिल्यांदाच बांगड्या भरून घेतल्या, कारण जास्त गर्दी होण्यापेक्षा नंतर येते। तर त्यानंतर आता नवरदेवाला आंघोळ वगैरे घालायचं काम चाललेलं इथं बघू शकता। पहिल्यांदा 5 कलवऱ्या आंघोळ याला असतात, त्यानंतर मग नवरदेवाला आंघोळ घालतात। पण आता 5 कलवऱ्यांनी असं छान मेकअप वगैरे केलं, त्यावेळी फक्त हातपाय तोंड धुवायला सांगितलं होतं। आणि आता आंघोळ करायची अशी काही फॅशन राहिलेली नाही, फक्त हातपाय तोंड धुवायचं। पूर्वीच्या काळी पहिले 5 कलवऱ्या म्हणजे छोट्याल्या बाळांना आंघोळ घालायची पूर्ण असं, मग नंतर नवरदेवाला। तिथं बघा आमचा नवरदेव कसा पाय धुत आहे भाचीचं, तर सिद्धीचा हात पाय तोंड वगैरे। तर बघा सिद्धीने अशा बांगड्या घातलेल्या आहे, नको म्हणलं होतं तिला घालू, पण तिला लय आवड बांगड्या घालायची, घेतल्या तशा लगेच बांगड्या घातल्या। फोटो बांगड्या वगैरे आणि जी मस्ती। त्यानंतर इथं समृद्धीचं चाललेलं आहे, तर सगळेजण जमलेले आहेत। आणि एवढं असं पावसाने वातावरण झालं होतं ना, तुम्ही पुढे बघू शकता वातावरण वगैरे। त्यानंतर आता मी नवरदेवाला एक जणांनी सगळ्यांनी आंघोळ्या घातलेल्या आहे, आंघोळ्या फोटो। त्यानंतर मग असं प्रत्येकाचं वेगवेगळं चाललेलं, त्यामुळे व्हायचा तेवढा उशीर होतच असतो कोणताही कार्यक्रमाला, किती लवकर आवरलं तरी। आता मी आणि माझी बहीण त्याला आंघोळ घालतोय, म्हणजे एक तांब्या पाणी वतीत आहे आणि फोटो काढत आहोत। त्यानंतर बघा वरती जाऊन सिद्धी आणि समृद्धी बघत आहे, माझं त्यांच्यातच गेलं। नंतर खाली उतरली, वरती जाऊन चोपड्यावरती खेळत होते, वरती झोका होता खेळायला, तर अशा खाली डोकून बघत होते। त्यानंतर इथं बघा 2 वहिनी आहे माझ्या आणि नवरदेवाच्या सख्या वहिनी आहे। त्यानंतर बघा इथं हळद छान अशा सजवलेली आहे। त्यानंतर इथून हळद उचलली, नंतर नाचायला नेलेली आहे, तिथे पण छान छान फोटो काढलेले आहे। तर बघा सिद्धीचं पहिलं सिद्धीचं काढलं तरी पण अजूक काढायचे। त्यानंतर इथं पायलताई वगैरे काढतात तिचे त्याची ॲक्शन बादली सोडा 1 2 3 स्टार्ट। ओके कुठला गळा घाल, बस इकडे बघा, इथे स्माइल दादाच मध्ये। त्याला लागते त्याला
लावायचं नंतर नंतर वावळायचं नंतर. तोंडाला लावायची मग हाताला असं पायाला वरून खाली डोक्याला लावायची आधी डोक्यावर खूप पहिल्या 5 जणी 5 हे करते. हा दोघी लावून दे मग बाकीचे सिंगल असं एक एकच हात लावतील मग पटकनी होईल. मग गालाला लावा ना. गाठ राहिले. एक मिनिट चालू होतं कॅमेरा थोडी पातळ करू म्हणजे कसं नुसतं हाताला हे करायचं पायाला पण लावतो. आभाळ आले पाऊस नाही येणार नाही येणार. यांची कशी हळद यायचं काम चाललंय. घ्या हळद आणि पळा थोडं ते जा पळा आणि जा घ्या ते तांबे थोडं पलीकडून ठेवून ताई ठेवते साईडनी घे आणि निघा जा आणि एकमेकींनाच लावून ना थोडं थोडंच लाव घ्या. एक मिनिट 5 खांद्या क्योंकि मेरे को बहुत पसंद आया पाय घे पुढं. ठीक आहे लावलं घालू मस्त इकडे एक हातावर ठेवायचं एक हातावर ठेवायचं थोडीशी वरती. तर त्यानंतर बघा पिऊ सिद्धीचा हळद लावायचं काम चाललेलं आहे. त्या प्रियांशला हळद लावित होत्या पण तो असा कोणाकडेच येत नव्हता रडत होता आणि पिऊ सिद्धी समृद्धी आयुष ही चौघच एकमेकांना हळद लावित होते. बाकी त्यांना काहीच नव्हतं. त्यानंतर मी आता हळद लावायला आलेले. मी हळद लावायला गेले आणि लाईटच गेली पूर्ण अशी. त्यानं जनरेटरवरती लाईट वगैरे लावली कारण की एवढं वातावरण पावसाने झालं होतं ना. शेवटी पाऊसच आला. एवढा वारं काय दादाने तुम्ही पुढे पुढे बघू शकता. तिथे बघा पूर्ण असा अंधार पडलेला आहे. सगळ्यांचा हळद खेळायचं चाललेलं आहे त्यामुळे शूटच मध्ये झालेलं नाही आहे. प्रत्येकजण हळद पाणी वगैरे खेळत सगळीकडे असं आणि डेकोरेशन बघ कसलं भारी केलेलं होतं. त्यानंतर इथे बघा माझ्या दाजीने किती हळद लावलेली आहे. आणि एक किस्सा सांगते. दाजीला एका जागेवर बसले होते खुर्चीवरती. त्यांना माहितीच आहे पुढं पळून गेलं तरी मला हळद लावल्याशिवाय काही बसणार नाही. आम्ही सगळ्यांनी हळद लावलं. त्यानंतर शेवटी दाजीने बघा कशा हळद लावलेले किरणला मेहुण्यावरला. त्यानंतर मग मी हळदीचं सगळं हळद वगैरे झाली सगळ्याचे हातपाय तोंड धुत होते. मी हातपाय तोंड धुवून झालं माझ्या पाठीमागून आली मला झालं का तोंड धुवून पूर्ण मला असं तोंडाला हळद वगैरे लावली. त्यानंतर उत्साह बघा इथे सगळ्यांचं पावसात डीजेवरती गाडी चाललेली आहे. पावसात नाचायचं काम चाललेलं आहे. पाऊस थोडा येईल असं वाटत होतं पण त्यानंतर एवढं वारं खायदान झालं ना की मांडव वगैरे सगळं असं उडून गेला. त्यानंतर पावसातच चाललेलं आहे जेवण वगैरे. तर पुढे नंतर लय पाऊस आला आणि इथेच व्हिडिओ एंड केला मी. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.